श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा षडरात्री घटस्थापना विधी कसा करायचा, तर 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल 1 ते मार्गशीर्ष शुक्ल 6. पहिलं श्री स्वामी स्तवन, नंतर आधी श्री स्वामी स्तवन म्हणा, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करा आणि एक मंत्र आहे, मुनीनाम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलाम दुष्टमर्दन देवेश वंदेहम महालसापती. हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे. खालील मंत्रांनी 4 वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे. इथे मी 4 हे मंत्र दिलेले आहे, ते तुम्ही वाचून म्हणू शकता. आणि नंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा आणि नंतर संकल्प करावा. मी ह्या गोत्रात उत्पन्न झालेला म्हणजे ठिकाणी गोत्राचे नाव घ्यावे या ठिकाणी, आणि या नावाचा डॅश डॅश या नावाची म्हणजे स्वतःचे नाव घ्या आणि माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्वदुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदी इत्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत या श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगीभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे संख्येत म्हणजेच 3, 5, 7, 9, 11 पाठाचा संकल्प करत आहे. तुम्ही जितक्या वेळा पारायण करणार आहात तितके त्या पाठाचं त्या संख्येत नाव घ्या. श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा पठन करावे. ओम श्री गंगा म्हाळसा सहित मनी मल्हाराय नमः या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी. त्यावर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट, त्या घटाला पिवळ्या लोकरीचे 6 वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची 5 पाने व आंब्याचा डहाळा लावावा. घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते, नंतर दक्षिणेस, नंतर पश्चिमेस, नंतर उत्तरेस उतरते हळदीचे गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे. खालीलप्रमाणे खंडोबाची पूजा करावी. ध्यान मंत्र हा जो दिलेला आहे, ध्यायेन मल्हारी देवम कनकगिरीनिभम माळसा भूषिता गडकम हा म्हणायचा आहे. श्वेताश खड्गहस्तम विबुधबुध गणे सेव्यामान कृतार्थे युक्तांघ्री दैत्यमुध्नी डमरू विलासितम नैशचूर्णाभिरामम नित्यं भक्तेषु तुष्टम स्वगण परिवृत्तम नित्य ओमकार रूपम असा ध्यान मंत्र आहे, तो म्हणायचा आहे. नंतर मंत्र टाकून म्हणून टाकास नमस्कार करावा. खंडोबाच्या टाकावर 1 वेळा श्रीसूक्त व 1 वेळा रुद्र अथवा शिवमहिम्न म्हणून अभिषेक करावा. घटावर विड्याच्या 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा. टाकाची लांबूनच पंचोपचार पूजा करावी. ती कशी, तर ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी गंध लावावा. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी गंध लावावे. अक्षता वाहाव्यात व हळदी कुंकू वाहावे.
नंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतुकाल उद्भव पुष्पम समर्पयामी. फुले वहावीत. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः धूपम आघ्रापयामी. धूप ओवाळा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शयामी. दीप ओवाळावा. नंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमः पंचामृतात्मकं नैवेद्यम समर्पयामी. पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी. ओम मा माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्ते स्तवन्मान्मे सिद्धिदा भव. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करावून टाकास हळद व्हावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी. आरती करावी आणि 6 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे. चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे. परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य दाखवावा. नैवेद्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी. आता तळी कशी भरायची तर कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसाकांतकडे पठार की जय असा जय जयकार करतात. तर काही प्रदेशात सदानंदाचा येळकोट 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 मल्हार येळकोट हर हर महादेव चिंतामणी मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडोरायाचा कडंका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट असे म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी बुदली असते. विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंदांनीही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात आणि नंतर वरील प्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते. किमान 5 पावले. त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य व पुरणाच्या 14 दिव्यांनी आरती करावी. जमल्यास धनगर जोडप्यास जीव घालावे. षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी. तर अशा प्रकारे पूजा करायची आहे. षडयात्री घटस्थापना पूर्णपणे विधी सांगितलेला आहे, पूजा विधी. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.